प्रश्न तिसरा बघणार आहोत. 7a वजा 6p अधिक 5c कंस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक कंसात 7a अधिक 6p वजा 5c कंस पूर्ण कंसाचा वर्ग. आता हे आपलं सूत्र a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac. आता आपण ही सूत्र ह्या दोन्ही पद्धतीमध्ये टाकणार आहोत. आता आपण पहिले हे सूत्र पहिल्या पद्धतीमध्ये टाकणार आहोत. आता a ची किंमत काय आहे 7a, b ची किंमत काय आहे 6p आणि c ची किंमत काय आहे 5c. आता त्याच्यामुळे आपण आधी पहिली पद्धत टाकून घेऊया. पहिली आहे 7a अधिक b चा वर्ग 6 b चा वर्ग अधिक c चा वर्ग, c ची किंमत काय असेल मग 5c चा वर्ग अधिक आता 2 गुणिले a ची किंमत काय 7a वजा b ची किंमत काय 6b अधिक 2 गुणिले b ची किंमत काय 6b गुणिले c ची किंमत काय 5c अधिक 2 a ची किंमत काय 7a c ची किंमत काय 5c. अशा प्रकारे आपण पहिल्या पद्धतीमध्ये सूत्र टाकलं आहे. आता आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये सूत्र टाकणार आहोत आणि आता हा इथे अधिक म्हणून आपण इथे अधिक घेणार आहोत. तशाच प्रकारे a ची किंमत b ची किंमत आणि c ची किंमत आपण टाकणार आहोत. मग a ची किंमत घेणार आहोत आपण 7a चा वर्ग अधिक 6b चा वर्ग अधिक इथे वजा आहे म्हणून वजा टाकणार आहोत c ची किंमत मध्ये आपण 5c चा वर्ग अधिक 2 गुणिले 7a गुणिले 6b अधिक 2 गुणिले b ची किंमत 6p येईल आपली 6p गुणिले c ची किंमत वजा 5c. आता परत आपला तिसरा अधिक 2 गुणिले a ची किंमत काय आहे आपली 7a c ची किंमत काय आहे गुणिले वजा 5c. अशा प्रकारे आपण दोन्ही पद्धती सूत्रामध्ये टाकून घेतल्या आहेत. आता आपण काय करणार आहोत यांचे वर्ग काढणार आहोत. मग 7 चा वर्ग काय येतो 49. 7 साठी 49 a चा वर्ग अधिक 6 चा वर्ग 6 36 काय आला 36. म्हणजे 6 ने 6 ला गुणायचं म्हणजे आपला वर्ग बरोबर निघतो. आता 5 चा वर्ग काढायचा. 5 चा वर्ग काय येतो 25 c चा वर्ग वजा आता ह्या तिघांचा गुणाकार करायचा. मग ह्या तिघांचा गुणाकार करायचा आणि ह्या तिघांचा गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला काय आपली पद्धत ही सोपी होईल गुणाकार करण्याची. मग आपण आता ह्या तिघांचा गुणाकार करत आहोत. इथे अधिक काही इथे आपण मायनस घेतलं. बेसाठी 14 84 a आणि b टाकून घ्यायचा. आता इथे घ्यायचा आपल्याला वजा परत या तिघांचा गुणाकार करायचा. बेसकी 12 पंच 60 b c काही b आणि c अधिक बेसकी 14 पंच 70 a c. आपण आता पहिल्या पद्धतीचं वर्ग काढून घेतले आहेत. आता आपण दुसऱ्या पद्धतीचे वर्ग काढणार आहोत. आधीचं चिन्ह दिल्यानंतर आता आपण वर्ग काढणार आहोत. 49 7 चा वर्ग 49 a चा वर्ग. आता आपला 6 चा वर्ग येणार आहे. कशाचा वर्ग येणार आहे 6 चा अधिक 36 b चा वर्ग 36 b चा वर्ग. आता 5 चा वर्ग काय आहे 25
25 सी चा वर्ग. आता परत ह्या तिघांचा गुणाकार करणार आहोत, ह्या तिघांचा गुणाकार करणार आहोत आणि ह्या तिघांचा गुणाकार करणार आहोत. मग आता बेसाठी 14, 14 सह 84 अधिक 14 सह 84 ए आणि बी. काय आलं आपलं? ए आणि बी. पुढे बेसाठी 12, 12 पंच 60, 12 पंच 60 बी सी वजा 7 बेसाठी 14, बेसाठी 14, 14 पंच 70 ए आणि सी. आता आपण हे ब्रॅकेट मध्ये आहे आपलं. आता आपण त्याला कंसातून बाहेर काढून घेऊ. 49 ए चा वर्ग अधिक 36 बी चा वर्ग अधिक 25 सी चा वर्ग वजा 84 ए बी वजा 60 बी सी अधिक 70 ए सी अधिक 49 ए चा वर्ग अधिक 36 बी चा वर्ग अधिक 25 सी चा वर्ग अधिक 84 ए बी वजा 60 बी सी वजा 70 ए सी. आपण अशा प्रकारे त्याला कंसातून बाहेर घेतलं आहे. आता आपण काय करणार आहोत? सेम संख्या लिहिणार आहोत, म्हणजे सारखी संख्या लिहून घेणार आहोत. आता 49 बरोबर 49 ए चा वर्ग अधिक 49 ए चा वर्ग अधिक 36 बी चा वर्ग अधिक 36 बी चा वर्ग अधिक 25 सी चा वर्ग अधिक 25 सी चा वर्ग वजा 84 ए बी अधिक 84 ए बी वजा इथे वजाचं चिन्ह, मग आपण इथे वजाचं चिन्ह देणार. 60 इथे अधिक दिलं म्हणजे वजा वजा अधिक होतं. 60 बी सी 60 बी सी वजा 60 बी सी. 60 नंतर आपली कोणती संख्या आहे? 70 अधिक 70 ए सी इथे वजा आहे म्हणून वजा 70 ए सी. अशा प्रकारे आपण सारखी संख्या लिहून घेतली आहे. आता आपण त्याची काय करणार आहोत? वजाबाकी करणार आहोत. आता 49 आणि 49 किती झाले? 98 झाले. किती झाले? 98. मग ए लिहून घ्यायचे. 98 ए चा वर्ग अधिक 36 आणि 36 किती झाले? 72 बी चा वर्ग. 25 आणि 25 किती झाले? 50 सी चा वर्ग अधिक आता वजा आणि अधिक येते. मग वजा अधिक काय होतं? वजा होतं. मग 84 म्हणून 84 गेले, काय आलं? 0 आलं. आता पुढे काय इथे वजा वजा काय होतं? अधिक होतं. काय होतं? वजा वजा अधिक होतं. मग इथे 60 किती झाले? 120 झाले. किती झाले? 120 BC अधिक अधिक आणि वजा आहे. 70 मधून 70 गेले, काय किती झाले? 0 AC बरोबर. आता पुढे घेणार आहोत आपण 98 A चा वर्ग अधिक 72 B चा वर्ग अधिक 50 C चा वर्ग अधिक 120 BC अधिक हे आलेलं आपलं तिसऱ्याचं उत्तर. अशा प्रकारे आपलं तिसऱ्याचं उत्तर कंप्लीट झालेलं आहे.